मित्रांनो, आता विंटेज गॅलरी का चालले, ते पण सिल्वर गोल्ड, आणि हे 100-150 वर्षापूर्वीचे आहे सगळे. 1832 पासूनचे जेवढे पण आहे दागिने बघूया. चला, लेट्स गो. वाव, सगळ्यात गॅलरी म्हणजे ही सुंदर. मी हे सगळं दाखवणार आहे, प्लीज तुम्ही सगळं पहा. हे जर तुम्ही मिस केलं ना तर काय. ट्रेज आहे चांदीचे मित्रांनो, त्या काळी जे राजा महाराजांच्या काळी वावायचे. तबकडी वगैरे आपण असे आपल्या भाषेत. वा, हे चहा वगैरे पिण्यासाठी, सरबतसाठी 1900च्या शतकातले, 19th सेंचुरीतले. हे सरबत, गाळणी, चहा गाळणी. वा, पाण्याची पोटली मित्रांनो, पाणी भरून न्यायचे त्या काळी याच्यात. आणि ते बाजूला सिल्वर आहे, म्हणजे त्या काळी किती चांदीचे जे वापरायचे, चांदीच्या गोष्टी. सिगाऱ्याची पेटी, आजकालच्या लोकांना काय माहिती, त्या काळचा सिगार म्हणजे एक वेगळंच. आणि हुक्का वगैरे, हुक्काची तोडणी बघा, वेगवेगळ्या प्रकारचे चांदीचे. किती कला आहे त्याच्यात, पण कला आहे. आणि तबक, आणि हे काय सुरमादानी, काही गोष्टी तर मला माहीत पण नाही मित्रांनो, परंतु हे सगळे चांदीचं आहे मित्रांनो. हे और काय असेल बघा, आपल्या भारतातलं आहे, आणि ते पण. वा, आणि हे पान, हळदी कुंकू, सिरियसली खूप सुंदर आहे. आणि हे सगळे चांदीचे भातुकली, आपण जे म्हणतो ना भांडी कुंडी, हे सगळे चांदीचे त्या काळी. म्हणजे चांदीचे जर भातुकली असेल, विचार करू शकतो आपण ते किती सहज उपलब्ध असेल त्यावेळेस. चांदीमध्ये खरंच खुळखुळे वगैरे किती सुंदर आहे. कडे वगैरे सगळे चांदीचे त्या काळी, लहान बाळांचे. खरंच म्हणजे लहान बाळांना पण चांदीने मढवलं जायचं. आणि हे आरसा वगैरे त्या काळी दिसतं की मी तुम्हाला, हे जुने आरसा. खरंच किती छान येतं. वा, कंगवा वगैरे, ब्रश, म्हणजे त्या काळी पण होतं. हेड पर्स वगैरे चांदीचे. वा, पंचाफळ, रोज वॉटर स्प्रिंकलर चांदीचे, महाराजांच्या काळाचे, म्हणजे राजा महाराजांच्या. 100-150 जुने वर्ष. ती पेटी नाही आहे ॲक्च्युली. त्या टायमाला जे मेकअप करायचे आपल्याला जायचं आहे, संदूक येते पूर्णपणे. तुम्ही पाहू शकता कप्पे सुंदर सुंदर वेगवेगळे. आजकालच्या लोकांना साधं एवढे स्टँडर्ड मॉडर्नाइज बॅग आले तरी पण कप्प्यात काही कुठं ठेवायचं, पण इथं सगळे ते कप्पे दिले, ते आवडलं मला. आणि हे वा, खिळे वगैरे वेगवेगळे प्रकारचे त्या काळचे काम करायला. खिळे म्हणजे हे थोडक्यात जे शस्त्र म्हणता येईल, जे सोनं चांदी बनवायला वापरायचे. वा, खरंच ही गॅलरी म्हणजे ना पर्वणीच ठरली यायची इथं. हे सँडस्टोनमध्ये बनवलेली कला, स्त्रीचं दगडी शिल्प आहे. वा, सुंदरच. आणि मित्रांनो, हे हत्ती वगैरे, त्या घोडे, त्यांना पण चांदी असायची. सिरियसली म्हणजे खरंच जे ते गळ्यात घालायचे चांदीचंच आहे मित्रांनो. चांदी, सोनं वगैरे, घोड्याची ज्वेलरी. वा, खरंच भारत काही सौभाग्य, म्हणजे खूप सोन्या चांदीची जी चिडी आपण म्हणतो तसंच होतं. हे जे सोनं चांदीचे जे आपले व्यापारी होते, गाडगीळ, नारायण गाडगीळ, पुणा गाडगीळ, आजकाल आपण ते पाहतो पुण्यात असतं. ज्वेलरी हे त्या काळचे, म्हणजे कोकण, सांगली, व्हॅल्यू, म्हणजे त्यांचा जो फॅमिलीपासूनचा जो बिझनेस आहे, पाहू शकतात. वा, हे नोंदणी, त्या काळचे अक्षर कसे होते.
वा मित्रांनो, आता तुम्ही म्हणा हे काचेचं ग्लास सगळे दिसतात ते ऑब्जेक्ट्स, परंतु याच्यात सोन्याचा वापर केला. हे जे सोनं आहे, हे सोनं सगळं सोन्याचा वापर आहे मित्रांनो डिझाईनमध्ये. पैठणी साडी पण ही सोन्याची आहे मित्रांनो. वा खरंच सुंदर आहे. आणि ही बुगडी सोन्याच्या बुगड्या. वा म्हणजे मी आहे ना, आपण म्हणतो पेशवेकालीन, परत आधीचे शिवाजी महाराजांच्या काळापासून, परंतु खरंच आपली महाराष्ट्रीयन कल्चर पण किती सुंदर होतं. सगळं सोन्याचं आहे, नथनी ओरिजिनल. वा मित्रांनो, ही रुद्राक्षाची माळा बघा, पूर्ण सोनं आहे त्याच्यात. वा जार आहे चांदीचं, खूप सुंदर. हे ताबीज, बेल्ट, वेस्ट बेल्ट आहे हा, जो कमरेला आपण लावायचो, करदोडा, नेकलेस. आणि हे माणसांचे नेकलेस आहे, जेंट्स. तर हे कडे वगैरे. हे अँकलेट काय आहे, केवढं जड आहे ते. म्हणजे कसं त्या काळाचे लोक पण कसे दणकट असतील हे यार. तोडे म्हणजे कोण घालत असतील एवढे तोडे, एवढे खतरनाक. पायातील कडे ते नाही, कसलं जड आहे हे. आहे का आपलं पाय तेवढं वजन घ्यायला. कृष्ण कन्हैयाचा जो झोपाळा आहे, तो देवपूजात वापरले जाणारे. घंटी, दिवे सगळं देवपूजेसाठी चांदीचं. किती भारी वाटते पाहिलं, एका काळी कोणीतरी हे वापरत असेल. बायकांनो काय हे, काय वाटतंय तुम्हाला स्त्रियांनो? ठुशी जे आजकाल जे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये ठुशी वगैरे जे वापरले जातात, सगळं सोन्याचं आणि ओरिजिनल मित्रांनो. फुल आर्ट गॅलरी. तांदळाची माळ, वेगवेगळ्या प्रकारचे हरपर रेवड्याची माळ. बाप रे बाप, खरंच. सूर्यहार काय म्हणजे खतरनाक आहे यार. खूप सुंदर नेकलेसेस आहे यार. कोल्हापुरी साज, एवढं सोनं, एवढं जवळून, ते पण विंटेज पाहतोय आपण त्या काळचं. कोणीतरी हे त्या काळी वापरलं असेल, त्याची फिलिंगच वेगळी. 19th सेंचुरी सिरियसली. आता हे मित्रांनो बघा किती सुंदर प्रिझर्व केले. कृष्ण, रोज वॉटर, सगळे चांदीचे आहे मित्रांनो. वा. आणि त्याच बाजूला हे देवाऱ्यामधले जे देव. वा, ही मूर्ती तुम्ही शंकराची मूर्ती कसली विंटेज आहे ही. शंकर, एका साईडला पार्वती आहे, एका साईडला गणपती आहे कडेवर. काय कला आहे. वनशंकरी देवी, दुर्गा देवी थोडक्यात. वा. आणि हे चौरी जे आपण देवाच्या बाजूला वापरतो, अजून पण ते आहे त्याचा उपयोग. शंकर, पार्वती आणि गणपती, म्हणजे ही कला एका साईडला. खरंच किती सुंदर आहे मित्रांनो. बारकावे बघा तुम्ही. वा. मित्रांनो, आपण कुच्चीपुडी ही कला बघणार आहे. म्हणजे तुम्ही इथं फक्त आर्ट गॅलरीज नाही, तुम्ही लाईव्ह कला पण बघू शकतात. खरंच थोड्याच वेळात आता सुरुवात होईल.
मित्रांनो, इथं असं तुम्ही फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, लहान मुलांसोबत तुमच्या टाईम स्पेंड करू शकतात. इथं कॅफे पण एक छोटंसं, तुम्हाला भूक वगैरे जर लागली तर कॅफे पण आहे. आणि त्याचबरोबर हे मोठं लॉन आणि पुढं असं खडकवासला धरण. खूप सुंदर गार हवा येते, फ्रेश. मित्रांनो, आता आलो आहे आपण महाराष्ट्र संस्कृती अनुभवायला. बाहेरचे खूप हे केले आपण, नॉर्थ साऊथचे बघितले. ते महाराष्ट्रीयन कल्चर जे गावात असतात, ते बैलगाडीची चाकं मस्त सुंदर. हा फोटो पण किती जुना आहे माझा, गणपती बाप्पा. चला, खूप सुंदर. देवघर हे जुन्या काळचं देवघर आहे. आणि हे आपलं स्वयंपाकघर, महाराष्ट्रीयन सांस्कृतिक जुन्या काळचं. आणि हे बघा ना, हे शेणाचं धान्य साठा, खराब होणार नाही, काही नाही. किती सुंदर. भांडी, चूल, हे इळी म्हणतात. खूप सुंदर. आता काही गोष्टी तर मला माहीत पण नाही काय म्हणतात. हे आय थिंक दही वगैरे काढण्यासाठी फेटायला आहे ना, मे बी. दही फेटण्यासाठी डबे बघा. ते खरंच आजी आमची असायची, ते मोठ्या इळी जी दिसती तिथं ते कैऱ्या कापण्यासाठी. आणि हा लाकडाचा लहान बाळाचा पाळणा, ते लहान बाळाचं हे खेळणं उभं राहण्यासाठी बाळ. किती सुंदर आहे. आणि बंब कोणी केली का नाही बंबात आंघोळ मला नाही माहीत, परंतु जे अनुभव असतो ना बंबाच्या पाण्याने आंघोळ करणार गरम, वा, तो भारी असतो थंडीचा. वा, खूप सुंदर संस्कृती. आणि हे दरवाजे जुन्या काळचे, संदूक, बैलगाडी, खूप सुंदर. आणि हे दही फेटण्याचं ते पण आय थिंक ते काहीतरी होतं, पण ते माहीत नाही. पण ॲक्च्युली हे खरंच खूप सुंदर जातं. हे आता विलुप्त होत चालले. जर कोणाच्या गावात घरी राहिला असेल तर ठीक, परंतु आता मॉडर्न इंटेरियरच्या नावाखाली सगळं गायब होत चालले आपल्या इथं. जे कधी काळी नॉर्मल गोष्टी वाटत होती, आज आपल्याला संग्रहालयात बघायला लागते मित्रांनो. आणि कोळशाची इस्त्री. वा, अशा रीतीने होता आपला महाराष्ट्रीयन संस्कृती. या म्युझियममध्ये शेवटचं जे आपण स्पॉट जे आता क्लिअर करणार आहे ते आहे हे शिवमंदिर. ते पण अशा प्रकारे डिझाईन आहे, जुनं. तुम्ही कडेला बघू शकतात, खंडित झालेल्या दगडाचं नंदी आहे, परंतु ही ठेवण आहे, ही ओळख आहे आपली संस्कृतीची, ही जिवंत संस्कृती. हे जे दिवा आहे, दीप म्हणतो आपण, हा पूर्णपणे तुम्ही बघू शकतात, हा दगडाचा आहे. मला वाटलं लाकडाचं आहे, भाई दगडाचा आहे. म्हणजे किती कलात्मक आपली सांस्कृतिक लोक होती खरंच. तर चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, मग सर्व झाले पाहून. तर कसं वाटलं तुम्हाला झापूरचा म्युझियम? हे आर्ट गॅलरी आहे, जी सांस्कृतिक ठेवण आहे, ज्वेलरीपासून, वस्त्रांपासून व काही कलात्मक गोष्टी, हे इथं सगळं तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही फॅमिली टाईम पण स्पेंड करू शकतात आणि आपली संस्कृती जाणून घेऊ शकतात. लहान मुलांना घेऊन या, फॅमिलीला घेऊन या, फ्रेंड्सला घेऊन या. तर नक्की मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल तर भटकंतीवरच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. सॉरी. आणि नवीन भटकंतीपर्यंत तुम्हाला भेटूया. चला मग. तुझ्या चरणी लीन व्हावे हे